Welcome to D.Y. Patil, College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil, College of Engineering and Technology, building engineers for the real world. माननीय प्रधानमंत्री आज बोललेले आहेत. त्यामुळे आधीच्या पिढीचं केलेलं योगदान आणि गव्हर्नन्स इज कंटिन्युटी, त्याच्यामुळे प्रत्येक सरकार काही ना काहीतरी चांगलं काम करत असते. त्याच्याबद्दल त्यांनी सविस्तर त्यांच्या भाषणात आणि पुढचा भारत कसा असावा असं एक प्रधानमंत्र्याच्या नात्याने त्यांनी आज जे काही सांगितलं ते आपण सगळ्याच देशवासियांनी आज ऐकलंच. 1 कोटी तरुणांना एआयचं प्रशिक्षण देणार म्हणतात, कौशल्य प्रशिक्षण देणार. आम्ही असल्या विकासाच्या कामामध्ये नेहमी अर्थातच आम्ही स्वागतच करतो. ते फक्त कन्वर्ट व्हावं फील्डवर एवढीच आमची अपेक्षा. ताई, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं देखील एक संदर्भ दिला की जे सरन्यायाधीश यांनी जे कॉक्रोच संदर्भातलं वक्तव्य केलं होतं त्याचा विपर्यास करण्यात आला. ते शब्द हे एका डिग्री संदर्भात, एका व्यक्ती संदर्भात वापरला होता, ते काही सर्व जेनझींसाठी वापरलेला नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. आपले बघा, ही एक लोकशाही आहे आणि अर्थातच ते देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी एक संबोधन केलं आपण सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. जातन जातनिहाय जनगणनेसाठी काल 40 प्रश्नांची प्रश्नावली जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? कारण की काहींचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये नीट प्रश्न जे आहेत दिले गेले नाहीत आणि ओबीसी. आम्ही कालच ही माहिती, बाकीच्या राज्यात काम सुरू झालेलं आहे, महाराष्ट्रात अजून काम सुरू झालेलं नाही. मी स्वतः काल आमच्या जिल्ह्यातल्या कलेक्टरांना फोन केला होता याचा पाठपुरावा करण्यासाठी की नक्की काय. तर कलेक्टरांकडून माहिती आल्यावर महाराष्ट्र राज्यात ती कशी राबवली जाईल त्याची माहिती 1-2-4 दिवसात आमच्याकडे येईल, तेव्हा सविस्तर तुमच्याबरोबर आम्ही ती शेअर करू. त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणासंदर्भात देखील आता सर्वपक्षीय नेत्यांकडे मागणी केली की या बिलसाठी सर्व पक्षांनी आम्हाला मदत करावी. तर महिला आरक्षणाचं बिल हे लोकसभेत आणि राज्यसभेत 2023 मध्ये पास झालेलं आहे. 2023 मध्ये एका मताने आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत आणि राज्यसभेत ते ऑलरेडी पास केलेलं आहे. त्याच्यामुळे महिला आरक्षणाच्या बाबतीत सगळेच पक्ष एका मताचे आहेत आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी. आणि हे बिल एका मताने, मी पुन्हा रिपीट करते की एका मताने 2023 मध्ये आम्ही सगळ्यांनी पास केलं. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कोचिंग क्लासेस आहेत त्या फ्री करण्यात येईल अशी घोषणा नाही. त्याचं आपण सगळ्यांनीच स्वागत केलं पाहिजे, कारण का कोचिंग क्लासेसवर कुठलाच रेग्युलेटर नव्हता आणि कोचिंग क्लासेसबद्दल असंख्य कंप्लेंट्स सातत्याने येत होत्या आणि त्याच्यावर काहीतरी नियोजन करणं किंवा रेग्युलेट करणं हे अतिशय गरजेचं होतं. मुलं कॉलेजमध्येच जात नव्हती पण क्लासेसला जात होती, त्यामुळे खूप मोठा बदल हा ह्याच्यातून व्हावा, त्याचं क्लोज मॉनिटरिंग व्हावं आणि एकही पेपर आता फुटू नये एवढीच आमची अपेक्षा. पक्षासंदर्भात एक प्रश्न आहे, नवीन प्रवक्त्यांची यादी कधी नेमकी जाहीर होणार आहे? सध्या 2च प्रवक्ते आहेत. नाही, आता 2 प्रवक्ते आहेत. आज आणि उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार याची सविस्तर बैठक आज आणि उद्या माननीय शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहेत. शिंदे साहेब आता आज उद्यामध्ये जे निर्णय घेतील त्यातून तुम्हाला आज 2 प्रवक्ते तर आहेतच, पण पुढचे महाराष्ट्राचे, देशाचे प्रवक्ते आहेत त्याच ठिकाणी आहेत. राज्याची लिस्ट शिंदे साहेबांनी काही बदल त्याच्यात करू इच्छितात तर पुढच्या 2-3 दिवसात त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या मीटिंग होत आहेत त्याच्यातून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.